अरे ढिंग्या, तुला माहित आहे का, शांताकाच्या घरात म्हणे काल रात्री बोका घुसला होता. त्याचं काय आहे ना गण्या भाऊ, हा बोका ना कोणाच्या घरी नेहमी घुसत असतो. त्याचा काही ना काही बंदोबस्त केला पाहिजे. तुला माहित आहे का, हा बोका आमच्या पण रात्री घरात शिरला होता. तू हे काय म्हणतोस ढिंग्या, तू सांगतोस ते खरं आहे काय? अरे हो ना गण्या भाऊ, 100% खरं आहे हे. अरे त्याने आमच्या शिक्यावर ठेवलेलं दूध आणि घरातल्या भाकरी भात वगैरे सगळं खाल्लं रे. इच्या माईला त्या बोक्याच्या, एकदा तर हातात माझ्या येऊ दे. नाही जर त्याचा कोंबडा केला ना, तर नावाचा डेंग्या मी नाही. अरे पण तुझं तर नाव महेश आहे ना. अरे हो, हे फक्त तुला आणि मला माहित आहे, बाकीचे तर मला डेंग्याच म्हणतात ना. अरे पण शांताकाच्या घरात दुसराच बोका शिरला होता ना यार, तू समजून घे. अरे तो बोका म्हणजे 4 पायाचा नव्हे, 2 पायाचा, कळलं का तुला? अरे काय गण्या भाऊ, तू असा कोड्यात बोलतोस. नेमकी कोणता बोका शिरला होता मला तर नाही कळालं बुवा. अरे तू मोठ्याने बोलू नकोस, नाहीतर लोक आपल्याला पागल समजतील. अरे तो कोणता बोका शिरला होता ते तुला कळेलच लवकरच. तुझं म्हणजे कसं आहे ना, अकल ठेवली मडक्यात आणि मडकं गेलं फुटून. नादान कही का, बात समझने की कोशिश ही नहीं करता तू. नादान हूँ मैं, भुलक्कड़ हूँ मैं, कुछ बात भी मुझे समझ नहीं आती रे बाबा. क्या करूँ मैं, क्या करूँ. ग भोकाडीच्या गाणं म्हणता येईल तर म्हण, उगाच तू संगीताचा अपमान करू नको बरं. अरे तुझ्यापेक्षा बेडूक तरी बरा ड्राव करतो. बस का गण्या भाऊ, हीच आपली दोस्ती. मी माझ्या मम्मीला तुझं नाव सांगून दाखवेन बरं. अरे ग भुसणाऱ्या, काही नाटक करू नकोस तू. चल आता ती वेळ आलेली आहे शांताकाच्या घरात कोणता बोका शिरला होता ती पाहण्याची. खरं म्हणतोस गण्या भाऊ, चल. अय सटवे, बाहेर ये बाहेर. तुझ्या झिंग्या उपटल्या तुझ्या तर. अय भुसणारे, ऐकू येतं का तुला? ऐकू, बाहेर ये बाहेर. आज माझं डोकं लय गरम झालेलं आहे. काय ग झालं शांताका, एवढे काऊन बरं चिडलेले आहेस? अगं हे तोंड वर करून तू मला विचारतेस म्हणे काय झालं? अगं एकतर तू माती खालेली आहेस आणि आता तुझा काय शेण खायचा बेत आहे की काय? अगं शांताका, असं काऊन बरं सांगतेस? नेमकी झालंय तरी काय तुला? तू असं का बरं मला घाण बोलतेस? अगं भुसणारे, माझाच नवरा तुला भेटला होता का ग तुझी हाऊस मोज करायला? अगं तू माझा संसार मोडायला निघाले आहेस. बाई मी तुला सती सावित्री समजत होते आणि तू तर वेश्या निघालीस, वेश्या. एवढा तुला माज आलेला आहे का ग? माझ्या नवऱ्याला भुरळ घालतेस काय ग? अगं तो तर बैल आहे, बैल कसला मेला, रेडा हे रेडा. त्याला नुसत्या नवीन म्हैशी लागत आहेत. अगं तू तर तरणी आहेस ना, आणि एवढी सुंदर ही आहेस. काय ग माझ्या नवऱ्यावर तू जाळं टाकतेस की काय? मेली कुठली, नरकात जाशील नरकात. तोंड सांभाळून बोल शांताका, असे घाणेरडे आरोप माझ्यावर लावू नको बरं. मी तुला वेडी वाटते का ग? अगं तुझ्या नवऱ्याला का सोनं लागले का? अगं तुझ्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा बघ, माझा नवरा कितीतरी पटीने हुशार आहे. तुझ्या नवऱ्याची हुशारी मला नको सांगू बरं. अगं मागच एका पोरीच्या प्रेमात पडला होता तो, आणि तुला तर चांगलंच माहित आहे की तिचं पोट पण भलं मोठं निघालं होतं. अगं त्या पोरीचे आई बाप बरे होते म्हणून, नाही तर तुझ्या नवऱ्याची काशी केली असते, काशी. ओय असं काय म्हणतेस माझ्या नवऱ्याबद्दल ग? अगं तू वरिष्ठ आहेस म्हणून आतापर्यंत तुला मान देत होते, नाहीतर तुझी अवकात काय आहे हे सगळ्यांना माहित आहेच की. अगं माझ्या नवऱ्याचं सोड, आधी तुझ्या नवऱ्याचं बघ. तेच तर तुला सांगायला आले ना मी. माझ्या नवऱ्याचा नाद तू सोडून दे बरं, नाहीतर खूप मोठी किंमत त्याची तुला मोजावी लागेल. अगं मी तुझ्या नवऱ्याचा कशाला बरं नाद करू? माझा नवरा मेलाय का ग? किती प्रेमाने आम्ही संसार करतो बरं, आणि तुझ्यासारखी हलकट बाई आमच्या संसारात ढवळाढवळ करते. हे तोंडवर करून तू मला सांगतेस, मग कुणाला सांगू? तुझ्या त्या मैत्रिणीला? अगं रात्रीच तुझ्या घरात शिरला होता ना, आणि काय ग तू मला वेश्या म्हणत होतीस ना, मग तुझी रात्री झक मारली तेव्हा तू काय करत होतीस ग? आता तू इथून मुकाट्यानं जा, नाहीतर साऱ्या गावाला हे तुझं गुपित सांगेन बरं. सॉरी हं, चूक झाली माझी. बाई माझी गुणाची ग, गुणाची. हे सगळं कोणी तुला सांगितलं ग, की आमच्या घरात रात्री बोका शिरला होता म्हणून? ते मी तुला कशाला बरं सांगू शांताके? अगं त्याचं नाव सांग ना ग. मी तुझी शपथ घेऊन सांगते ग, मी त्याला काहीच करणार नाही. आणि हो, हे आपलं शेवटचं भांडण बरं, पण प्लीज माझं गुपित कोणाला सांगत जाऊ नकोस बरं. आता कसे आलीस वठणीवर तू? विनाकारण असा कोणालाही त्रास देऊ नये, नाही तर सगळा डाव आपल्यावरच उलटतो बरं. असू दे, त्या हरामखोरांना मी बघून तर घेईनच, कारण तेच आमच्या घराच्या आजूबाजूला फिरतात ना. तिच्या मारी गण्याच्या आणि डेंग्याच्या सगळा पचकारा करून टाकलाय माझा. येते ग सविते येते. बाई तू इथे भेटलीस, वर तर भेटू नकोस. चोराच्या उलट्या बोंबा म्हणे तोंडात कोंबा. अरे डेंग्या त्या गेल्या, बाहेर ये बाहेर. वा गण्या भाऊ वा, एक नंबर काम केलंस तू. अरे असं भांडण मी माझ्या जिंदगीत कधी बघितलं नव्हतं रे, पण तुझ्यामुळं आज बघितलं बुवा. सलाम करतो मी त्या सविता अकाला, तिने शांताकाची तर दात खिळीच बसवली रे. अरे शांताका या गोष्टीचा आता बदला घेईल ना, तिने तर आपल्या दोघांवरच शक केलेला आहे ना, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं डेंग्या. तरी मी तुला म्हणत होतो ना की मोठ्याने तू ओरडून बोलू नको बरं. कोणीतरी आपला गेम बरोबर केलेला आहे बरं. सॉरी गण्या भाऊ, चूक झाली माझी. आता आपण काय करायचं बरं गण्या भाऊ? काहीतरी तोडगा कारण या गोष्टीचा. अरे तू टेन्शन नको घेऊस डेंग्या, या गोष्टीचा आहे तोडगा माझ्याकडे. चल वाटेत सांगतो तुला.